कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादांना घेऊन जाऊ जाऊ नाही थांबा थांबा नाही काहीतरी गैरसमज नाही थांबा हे बघा दादा खोत, या माणसाची पूजा करताना तुम्ही या गावात ह्यांच्या परवानगीशिवाय एक पान सुद्धा हलत नाही। पण आज ही वेळ आली आहे की त्यांच्यामुळेच हे पोलीस इथे आलेत। माझ्या मुलाला ह्यांनी गायब केलंय। तो कुठे आहे, काय करतोय मला काहीच माहित नाही, पण ह्यांना अटक झालीच पाहिजे। तुम्ही बघितलं ना त्याला कसं राबवलं होतं? तुम्ही होता ना तिथे? शेतातून मारत मारत इथे आणलं त्या बंधूने, पाहिलत ना तुम्ही? अरे बोला ना, काय खरं आता सांगा नेमका। हो बघितलंय आम्ही। पाणी भरताना पाहिलं होतं ना तुम्ही? नोकरासारखं राबवलं होतं त्याला, हो ना? हो बघितलं। बघा इन्स्पेक्टर, तुम्हाला पुरावा हवा होता ना? अख्खा गाव साक्षीदार आहे। फक्त फिजिकलच नाही, मेंटल टॉर्चर सुद्धा केलंय त्याला। बस झाला। तुमच्या भावना मी समजू शकते मेघनाताई, पण माझ्या नवऱ्यावर असे भलते सलते आरोप करू नका आणि माझ्या दिरालाही काही बोलू नका। मी सहन करणार नाही। हे पोलीस या गावातलेच आहोत। तुमका काय वाटता? तुम्ही हे जे काय सांगतास ते यांका खरं वाटत? अहो, जो माणूस तुमच्यासाठी दिवस रात्र झटला का असं काय करत असं वाटतं तुमका? काय हो दादा, तुमच्या वडिलांका बरा नव्हता तेव्हा स्वतःच्या खांद्यावर टाकून रात्री अपरात्री तालुक्याच्या हॉस्पिटलला घेऊन गेले होते ना हे? मग हे असं करतील? आणि दादा, तुम्ही तुमचा भाव गावात दारू पिऊन पडलेला असता त्याला शोधून हेच जातात ना? मग विसरलास? हे असं करू शकतील? आणि तात्यांनो, तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न ठरला तेव्हा सगळ्यात पहिला यांचा आशीर्वाद घेऊन गेला होतास ना? तुमच्या लेकीच्या डोक्यावर ठेवलेले हात हे असं गुन्हा करतील असं वाटतं तुमका? वाटतं काय तुमका? मग बोला ना, हे असं काय करतील? दादा अशी अजिबात नाही दादा अशी बिलकुल करणार नाही। दादा अशी अजिबात करणार नाही। दादा अशी अजिबात करणार अशी नाही। करूच नाही शकत। दादा असं करू शकत नाही। दादा अशी बिलकुल करणार नाही। साहेब, नीरज जे काही काम करत होता ते त्याच्या मर्जीने, पण त्याचा पुरावा काय आहे? माझ्याकडे पुरावा आहे की तो इथे असताना गायब झालाय आणि तुम्ही आधीचे संबंध वापरून यांच्यावर दबाव आणू नका। या अगदी बरोबर आहे। दादा खोत म्हणजे या गावचा अभिमान होतो, पण आता काय रवलेला नाही। खोत म्हणजे नाव मोठा आणि लक्षण खोटा झालेला। तेव्हा हेंका घाबरून माना हलवू नका। अरे पळून गेली यांची लेक आणि शिक्षा त्या पोराका। अरे त्या पोराक राबवत होते, घरातली सगळी कामा करून घेत होते आणि म्हणे अतिथी देवो भव। बरा झाला दादा खोतांचा सत्य सगळ्यांसमोर बाहेर येईल आता। शिर्के साहेब बघा बघा कसं अंगावर धावून येतात तो दादा खोत। अहो हीच काय तुमची संस्कृती सभ्यता? बघा साहेब,
गावकऱ्यांसमोर हे असे वागतात, माझ्या मुलाबरोबर कसे वागले असतील हे? गप्पे तोंड बंद करा दे. हे बघा साहेब, या सगळ्यामध्ये दादाचा काही एक दोष नाही, कळला मग? हवा असेल ना तर मी येते तुमच्या सोबत, पण दादांका सोडा. आणि या बाईचं तर काय एक ऐकू नका. हे बघा, आम्ही कोणाचंच ऐकत नाही, पण यांचा मुलगा शेवटचा तुमच्या घरामध्ये दिसलाय, तेव्हा कुटुंब प्रमुख म्हणून दादा खोताना आमच्या सोबत यावंच लागेल. चला चला घेऊन. दादा बाबा, शिरक्या, जा काय तू बोललास ना तर बरा केलंस नाही. किडे पडतील तुझ्या तोंडात, किडे पडतील. नाही नाही खात तुझा. आता जा हैसून लवकर जा, नाही तर वाहनेन मारतलाय तुका. जा. गेलो माझ्या पोरावर आरोप करता. ह्या बघा, कायद्याचा मान ठेवायचो ना म्हणून गेले आहात ते. अटक नाही केली आहे त्यांका. का काय कामा नाही घराकडे. चला निघा हैसून. उमा, अगो नजर काढले कीची. बघलास ना कसलो दिवस दाखवले त्याने आमका. करा, अजून करा प्रेमा. हा, ते प्रेम करतात आणि आमच्या भावांका भोगूक लागता. प्रेमा करतात मोठी. मावशी मावशी प्लीज तू टेन्शन घेऊ नको ना, आम्ही आहोत ना. आम्ही नीरजला सोडून आणतो आणि पोलीस स्टेशनला जाऊ. ते सोडतील त्यांना. हो 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 माही, तू काळजी नको करू, आम्ही जातो त्याला शोधायला. मी पण येणार. नाही निशी, तू तू थांब इथे. नाही श्रेणू, जोवर नीरज सर सापडत नाही तोपर्यंत हे असं सुरूच राहणार आहे. आणि मी दादांची अशी अवस्था नाही बघू शकत. नीरज सरांना आपल्याला शोधावंच लागेल. चला माही, येतो. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.